Mathematics paper first, chapter number 3, trigonometric function. Solve the miscellaneous exercise 3. Question number 13. In triangle ABC, if angle C is equal to pi by 2 or 90, then prove that sine A minus B is equal to A minus B, A square minus B square divided by A square plus B square. ऑलरेडी आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे एक्सरसाइज 3.2. ते एक्झाम्पल काय होतं, साइन ए मायनस बी डिवायडेड बाय साइन सी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर और ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फॉर दिस एक्झाम्पल सेम एक्झाम्पल हेच आहे, हे दोन्हीसुद्धा एक्झाम्पल सारखे आहेत. तर ह्या कंडिशनमुळे साइन सी आणि सी स्क्वेअरच्या ऐवजी व्हॅल्यू काय झाली, बदलली. ती कशी बदलली आणि का बदलली त्याचं आपण आता डिस्कशन करू. गिवन काय दिले आपल्याला, अँगल सी इज पाय बाय 2, म्हणजेच साइन सी म्हणजे साइन पाय बाय 2 काय येतो 1 अँड सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. जर आपण ह्या एक्झाम्पलचा विचार केला तर साइन सीची व्हॅल्यू काय येते 1 येते, कॅन्सल होणार. आणि सी स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हेच एक्झाम्पल आपण इथे काय करतोय, सॉल्व करतोय फॉर सेम मेथड ह्या अँगल ऑफ सीच्या मुळे. आता आपल्याला जे गिवन दिलेलं आहे त्याचा आपण यूज केला. आता आपण बाय RHS ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू बाय गिवननुसार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या ऐवजी मी पुट करतो काय सी स्क्वेअर. सिंपल रिलेशन आहे यूजिंग साइन रूल. आता हा जो आपला साइन रूल आहे तो साइन रूल जर आपण पुट केला तर ए स्क्वेअरच्या ऐवजी येणार कॅपिटल के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए मायनस के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी डिवायडेड बाय के स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. म्हणजे इथं आपलं सिंपल रिलेशन आहे. तर ए डिवायडेड बाय साइन ए इज इक्वल टू के, ए इज इक्वल टू के साइन ए. सिमिलरली अनदर व्हॅल्यू मीन्स बी अँड सी. के स्क्वेअर कॉमन काढला तर इन ब्रॅकेट काय राहिलं, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी डिवायडेड बाय साइन स्क्वेअर सी इज द सिंपल रिलेशन. आता ह्या टाईपचं जे एक्झाम्पल आहे ते आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे एक्सरसाइज 3 मधलं 11व्यातलं पहिलं एक्झाम्पल. सेम मेथडनी एक्झाम्पल आपण सॉल्व केलं आहे. साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी ह्याचे जे फॅक्टर पडतात ते साइन ए मायनस साइन बी आणि साइन ए प्लस साइन बी असे सिंपल फॅक्टर पडतात. इथे आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करून म्हणजे साइन सी मायनस साइन डी आणि साइन सी प्लस साइन डीचं हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण ते एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. ते एक्झाम्पल जर सॉल्व केलं तर आपलं रिलेशन येतं साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी. तिथे आपण सेम मेथडने एक्झाम्पल सॉल्व केलं होतं 11th मधलं पहिलं एक्झाम्पल. आता साइन स्क्वेअर सी किती आहे आपला, म्हणजे साइन सी किती आहे फॉर दिस एक्झाम्पल 1. साइन स्क्वेअर सी काय येणार 1 येणार, तो कॅन्सल झाला. साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी. आपलं फक्त RHS मध्ये साइन ए मायनस बी आहे, साइन ए प्लस बी नाही आहे. आता जर आपण ट्रायंगलचा जर विचार केला, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू पाय मायनस सी, म्हणजे साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन पाय मायनस सी, म्हणजेच काय येतो साइन सी. सिंपल रूल हे लक्षातच ठेवायचं. आणि साइन सी काय इज इक्वल टू 1 बाय गिवन, म्हणून साइन ए प्लस बी सुद्धा काय आला 1 आला. म्हणजे राहिलं काय साइन ए मायनस बी इज इक्वल टू LHS. आता यातले सगळे फॉर्म्युले आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. हा सुद्धा फॉर्म्युला आपला क्वेश्चन नंबर 11च्या फर्स्टमध्ये झालेला आहे. म्हणजे इथे आधी आपण सेपरेट केले जे फॅक्टर पडले, त्यानंतर आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डीचा, त्यानंतर तिथे आपण डबल अँगल यूज केला, तो यूज केला तर तयार होतो साइन ए मायनस बी आणि साइन ए प्लस बी. The next example,
Example number 14. In triangle ABC, if cos A divided by A is equal to cos B divided by B, then show that it is an isosceles triangle. Means any two side of triangle is same. आपल्याला हे दाखवत ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल सोडवलेले, पण त्या एक्झाम्पलमध्ये आपला जो क्वेश्चन होता तो असा होता, बी कॉस ए इज इक्वल टू ए कॉस बी. एक्सरसाइज नंबर 3.2 मध्ये. तरी आपण इथे आता ते सॉल्व करणार आहे. आता आपल्याला जे गिवन दिलेलं आहे, कॉस ए डिवायडेड बाय ए इज इक्वल टू कॉस बी डिवायडेड बाय बी. सेम टाईपमध्ये आपण एक्झाम्पल कन्वर्ट केलं आणि यूजिंग बाय कोसाइन रूल. जर मी कोसाइन रूल जर यूज केला तर माझं एक्झाम्पल बी ए कॉस एसाठी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc आणि कॉस बीसाठी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac. सेम टर्म जर कॅन्सल केल्या तर फक्त रिमेनिंग टर्म काय राहतात, म्हणजे बीला बी कॅन्सल होईल, एला ए कॅन्सल होईल, नंतर दोघांचा डिनॉमिनेटर सेम येतो, एल एच एस आणि आर एच एस तो सुद्धा कॅन्सल होईल. राहतंय काय, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एल एच एसला आणि ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आर एच एसला. हा बी स्क्वेअर इकडे शिफ्ट केला आणि हा ए स्क्वेअर इकडे शिफ्ट केला. पुन्हा प्लस सी स्क्वेअर एल एच एस आणि आर एच एसला सारखं आहे विथ सेम साईन, ते कॅन्सल होतं. म्हणजे 2b स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. 2 कॅन्सल केला आणि स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर बी इज इक्वल टू ए. मीन्स एनी टू साईड इज सेम. म्हणून देअरफॉर ट्रायंगल ABC इज आयसोसेलेस ट्रायंगल. इज द सिंपल रिलेशन. हे काय आपलं सिंपल असलेलं रिलेशन आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15. इन ट्रायंगल ABC, इफ साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर सी, देन शो दॅट द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. यूजिंग बाय साइन रूल, साइन स्क्वेअर एच्या ऐवजी मी पुट करतो के स्क्वेअर ए स्क्वेअर, साइन स्क्वेअर बीच्या ऐवजी पुट करतो के स्क्वेअर बी स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर सीच्या ऐवजी पुट करतो के स्क्वेअर सी स्क्वेअर. बाय साइन रूल देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. के स्क्वेअर कॅन्सल आहे, म्हणून ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट अँगल C इज पाय बाय 2. बरोबर की नाही. जर हे रिलेशन वेगळं देत जाईल त्याप्रमाणे तुमचा अँगल काय होत जाईल, चेंज होत जाईल. सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 16. इन ट्रायंगल ABC, शो दॅट ए स्क्वेअर ब्रॅकेट कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस सी स्क्वेअर ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 0. तर एल एच एस आहे तसं आपण आधी लिहून घेतला, बरोबर आहे. आता एल एच एसमध्ये इथे कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी हा एक स्टँडर्ड फॉर्म्युल्याशी कन्वर्ट होतो, तो म्हणजे साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी. म्हणजे इथे आपण काय करणार आहे, आता कॉस स्क्वेअर बी म्हणजेच काय होतं 1 मायनस साइन स्क्वेअर बी. सिमिलरली कॉस स्क्वेअर सीसाठी मायनस साइन स्क्वेअर सी. हा मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे हा -1 आणि हा +1 कॅन्सल आणि साइन स्क्वेअर प्लस साईन आपण आधी घेतो आणि मायनस साईन नंतर घेतो. फक्त आपण हा एक सॉल्व केला आहे. इथे काय झालं, साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी. सिमिलरली बाकीचे ब्रॅकेटसुद्धा आपण तसे सॉल्व करणार आहे. म्हणजे कॉस स्क्वेअर सी मायनस कॉस स्क्वेअर एच्या ऐवजी काय झाला, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर सी. कारण की आपल्याला जे रूल्स आहे त्यामध्ये फक्त साईनचाच स्क्वेअर करता येतो, बाकीच्या कॉसचा करता येत नाही. म्हणून आपण हे रिलेशन घेतलं. कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बीच्या ऐवजी काय लिहिलं आपण, साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. आपले सिंपल साइन रूल्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचे त्यानुसार. आता यूजिंग द साइन रूल, ए स्क्वेअरच्या ऐवजी मी पुट करतो के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, बी स्क्वेअरच्या ऐवजी के स्क्वेअर साइन स्क्वेअर बी आणि सी स्क्वेअरच्या ऐवजी के स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. 1 2 3 ह्या तिघांमध्ये सुद्धा काय के स्क्वेअर कॉमन आहे, बाहेर काढा आणि ह्याला आत मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी प्लस साइन्स. आता इथे सिक्वेन्स लक्षात घेऊ आपण, ए नंतर बी म्हणून साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी मल्टिप्लिकेशन आहे, कम्युटेटेड रूल्स इथे फॉलो होतो. मायनस
साइन स्क्वेअर बी इंटू साइन स्क्वेअर सी प्लस साइन स्क्वेअर सी आणि साइन स्क्वेअर बी आधी येतं म्हणून साइन स्क्वेअर बी इंटू साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर सी. तर इथे याचं लक्षात येतं की ही टर्म ही प्लस आहे आणि ही मायनस आहे, म्हणजे ही काय झाली कॅन्सल. ही मायनस आहे ही प्लस आहे सेम टर्म ही सुद्धा कॅन्सल. ही मायनस आहे आणि ही प्लस आहे म्हणजे ही सुद्धा कॅन्सल. म्हणजे 6च्या 6 टर्म काय होतात कॅन्सल होतात. म्हणजे इन ब्रॅकेट काय राहतोय 0. म्हणजे के स्क्वेअर एनी व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 0 की जे आपल्याला RHSमध्ये काय करायचं आहे शो दॅट करायचं. तर इथे हे लक्षात ठेवा की कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी त्याचं रिव्हर्समध्ये साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी अशी आपण फॉर्म्युले काय करू शकतो रिराइट्स करून सोडवू शकतो. Solve the next example. Question number 7. Show with the usual notation that c square minus a square plus b square tan a is equal to a square minus b square plus c square tan b equal to b square minus c square plus a square tan c. आता यातलं कोणते एक प्रूफ केलं तरी आपल्याला रिलेशन सेम म्हणून आपण लिहिणार आहे. तर आपण फर्स्ट घेऊ. नाव सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टॅन ए. टॅन ए म्हणजेच काय साईन ए अपॉन कॉस ए यूजिंग साईन रूल आणि कोसाईन रूल. फर्स्ट ब्रॅकेट आहे तसा सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. साईन एच्या ऐवजी पुट झाला आपला के ए आणि कॉस एच्या ऐवजी म्हणजे कोसाईन रूल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे तो न्युमरेटरकडे शिफ्ट होणार. रिराइट्स केल्यानंतर के ए बी स्क्वेअर. आता ही फक्त मी ॲडजस्टमेंट केलं बी स्क्वेअर आधी लिहिला प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 2bc आणि खालचा ब्रॅकेट आहे तसाच. ते दोन्ही ब्रॅकेट एकसारखे म्हणजे ते काय होतील कॅन्सल होतील. म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू काय राहते आपली के 2k इंटू ABC. सेम पुढच्या दोघांसाठी सुद्धा सेम येतं म्हणून आपण सिमिलरली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर टॅन बी इज इक्वल टू 2k ABC. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टॅन सी इज इक्वल टू 2k ABC. असे आपले काय आहेत सिमिलरली सगळेचे सगळे रिलेशन एकसारखे येणार आहेत. सिम्पल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. In triangle ABC, show that a square sin b minus c divided by sin a plus b square sin c minus a divided by sin b plus c square sin a minus b divided by sin c is equal to 0. आता हे एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक्समध्ये नाही आहे म्हणजे सॉल्व एक्झाम्पलमधलं एक्झाम्पल आहे आपल्या टेक्स्टबुक्समधलं. तर ते आपण एक्झाम्पल आता पाहणं एक्सरसाइजमध्ये नाही हे सॉल्वमध्ये सोडवून दिलेलं आहे. तर LHS जो दिला आहे तो आहे तसा लिहून घ्या. LHS नंतर इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. तर मग तिथे आपण इथे सगळीकडे साईन ए म्हणून आपण कोणता रूल वापरणार आहे तर साईन रूल. तर ए स्क्वेअरच्या ऐवजी आलं के स्क्वेअर साइन स्क्वेअर ए साइन बी मायनस सी डिवायडेड बाय साइन ए. सिमिलरली अनदर 2 टर्म्स k square sin square b sin c minus a sin b k square sin square c sin a minus b divided by sin c. ह्यातलं एक आपण जसं सोडवणार तसेच बाकीच्या दोघांचे सुद्धा रिलेशन सॉल्व होणार. म्हणजे इथे ए बी सी इथे बी सी ए इथे सी इथे ए बी म्हणजे सिक्वेन्स पहा ए बी सी बी सी ए सी ए बी. इथे जो अँगल आहे तोच खाली इथे जो अँगल आहे तोच खाली इथे जो अँगल आहे तोच खाली अँगल आहे. आता सगळ्यांचा साईन एक अँगल काय होणार डिनॉमिनेटरचा कॅन्सल होणार म्हणजे न्युमरेटरला काय राहिलं के स्क्वेअर साईन ए साईन बी सी के स्क्वेअर साईन बी साईन सी ए के स्क्वेअर सी साईन ए मायनस बी. आता जे आपण ऑलरेडी आधी एक्झाम्पल सोडवलं होतं साईन म्हणजे एनी टू ए प्लस बी साईन ए मायनस बी म्हणजे काय होतं साईन ए स्क्वेअर मायनस साईन बी स्क्वेअर. तर साईन एच्या ऐवजी जर मला बी सी लिहिता आलं असतंच येईल का येईल नाही सिम्पल ए इज इक्वल टू इथे आपण पाय मायनस बी प्लस सी. ए म्हणजेच काय येणार आहे कारण ट्रायंगल ए प्लस बी प्लस इज इक्वल टू पाय म्हणजे अँगल ए इज इक्वल टू पाय मायनस बी प्लस सी आणि साईन
ए इज इक्वल टू साइन पाय मायनस बी प्लस सी इज इक्वल टू साइन बी प्लस सी, कारण साइन पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, म्हणजे आपलं काय आलं साइन बी प्लस सी. इथे जो मायनस येतोच इथे प्लस येतो आहे. इथे बी बी म्हणजे राहिला काय ए आणि सी, बरोबर. इथे मायनस आहे इथे प्लस आलं. इथे ए मायनस बी म्हणजे इथे सी राहिला काय ए आणि बी, म्हणजे आलं की नाही ए मायनस बीशी सिम्पल असलेलं रिलेशन. जर आपण ते लिहिलं तर के स्क्वेअर मी कॉमन काढतो, साईन एच्या ऐवजी पुट करतो साईन बी प्लस सी, साईन बीच्या ऐवजी पुट करतो सी प्लस ए सिक्वेन्समध्ये, आणि साईन सीच्या ऐवजी पुट करतो ए प्लस बी. पुन्हा एक्सरसाइज 11मधलं फर्स्ट एक्झाम्पल. तर साईन ए बी प्लस सी साईन बी मायनस सी म्हणजेच काय असतं तर साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी. हे ते पुन्हा लक्षात ठेवा, कारण हे आपल्याला लागणार आहे. मॅक्झिमम एक्झाम्पलमध्ये ही ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही डायरेक्ट सोडवली तरी चालेल. इथे आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले यूज करायचे नाहीत, डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी. सिमिलरली साईन स्क्वेअर सी मायनस साईन स्क्वेअर ए, साईन स्क्वेअर ए मायनस साईन स्क्वेअर बी. इथे लक्षात येतं साईन स्क्वेअर बी प्लस आणि इथे मायनस कॅन्सल, मायनस साईन स्क्वेअर सी प्लस साईन स्क्वेअर सी मायनस साईन स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या टर्म काय झाल्या कॅन्सल, म्हणजे के स्क्वेअर इंटू झिरो इज इक्वल टू झिरो. आत्तापर्यंत आपण जे झिरोचे एक्झाम्पल सॉल्व केले म्हणजे आर एचे झिरो असलेले एक्झाम्पल सोडवले आहेत, तर तसं लक्षात येतं की पहिली आणि 6वी टर्म सारखी येते, दुसरी आणि तिसरी आणि चौथी आणि 5वी टर्म सारख्या येतात. तर नेक्स्ट याच्यासारखंच एक्झाम्पल म्हणजे हेच एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं वेगळं आहे. तर एक्झाम्पल पाहू आपण. ए स्क्वेअर साईन बी मायनस सी, सेम एक्झाम्पल ए स्क्वेअर साईन बी मायनस सी. इथे काय आहे डिवायडेडला साईन बी प्लस साईन सी, आणि इथे काय होता साईन ए होता, म्हणजे बी मायनस सी ए. इथे बी मायनस सी एच्याऐवजी काय आलं बी प्लस सी. इथे बी स्क्वेअर साईन सी मायनस ए साईन सी प्लस साईन ए प्लस सी स्क्वेअर साईन ए मायनस बी साईन ए प्लस साईन बी इज इक्वल टू बी. सेम त्याच मेथडने आपल्याला निम्म एक्झाम्पल सोडवायचं आहे, आणि ते निम्म्या एक्झाम्पल त्याच मेथड म्हणजे आपण आता एल एच एस आहे तसा लिहून घेतला. आता आपण पुढे सॉल्व करू. तर ए स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे के स्क्वेअर साईन स्क्वेअर, म्हणजे मगाची स्टेप. बाकीच्या टर्म आहे तशाच, बी स्क्वेअरच्या ऐवजी के स्क्वेअर साईन स्क्वेअर बी, सी स्क्वेअरच्या ऐवजी के स्क्वेअर साईन स्क्वेअर सी. आता इथे सेपरेशनमध्ये आपण काय करतोय के स्क्वेअर साईन स्क्वेअर एचं मी सेपरेट केलं साईन ए इंटू साईन ए साईन बी सी, कारण की साईन एच्या ऐवजी मी बी प्लस सी लिहू शकतो, साईन स्क्वेअरच्या ऐवजी नाही. म्हणून मी काय केलं साईन ए सेपरेट केला, साईन बी सेपरेट केला, साईन सी सेपरेट केला. ह्या एका साईन एच्या ऐवजी मी पुन्हा मगाच्या स्टेपसारखा साईन बी प्लस सी, साईन ए तसा जो एक्स्ट्रा आला त्याला तसाच ठेवला आहे मी, डिवायडेड बाय साईन बी प्लस साईन सी. इथे साईन बीच्या ऐवजी साईन सी प्लस ए आणि साईन सीच्या ऐवजी साईन ए प्लस बी, म्हणजे जे आपण मगाशी केले ती स्टेप, फक्त हा जो एक्स्ट्रा आहे तो तसाच ठेवून दिला आहे मी, कारण इथे आपल्याकडे स्क्वेअर होता. आता साईन बी प्लस सी साईन बी मायनस सी, इथे आता आपल्याला कॅन्सल करायचं आहे. इथे मी डायरेक्ट साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी पुट केलं, जसं मगाशी केलं होतं तसंच. सिमिलरली साईन सी प्लस ए साईन सी मायनस एसाठी साईन स्क्वेअर सी मायनस साईन स्क्वेअर ए, साईन स्क्वेअर ए प्लस बी साईन ए मायनस बीसाठी साईन स्क्वेअर ए मायनस साईन स्क्वेअर बी, म्हणजे जी मगाची स्टेप आहे तीच अप्लाय केली आपण, बदललं नाही. आता इथे हा काय झाला साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी, आणि डिनॉमिनेटरला आहे साईन बी प्लस साईन सी, म्हणजे आपण फॅक्टर पाहिलेलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच काय लिहितो आपण ए मायनस बी आणि ए प्लस बी. मग साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सीच्या ऐवजी काय लिहिणार मी साईन बी मायनस सी आणि साईन बी प्लस सी. मग साईन बी प्लस सी आणि वरचा आणि खालचं कॅन्सल होईल. इथे साईन सी मायनस ए आणि साईन सी प्लस ए हा कॅन्सल होणार. इथे साईन ए मायनस बी आणि साईन ए प्लस बी, मग खालचा आणि वरचा साईन ए प्लस साईन बी कॅन्सल, मग राहतोय काय के स्क्वेअर साईन ए साईन बी मायनस सी, कारण एक ब्रॅकेट कॅन्सल झाला. सिमिलरली सगळीकडे तेच राहत आहेत, तसेच स्टेप के स्क्वेअर बाहेर काढला आणि साईन एनी आत मल्टिप्लाय केले ह्या ब्रॅकेटला,
साईन बीनी ह्या ब्रॅकेटला आणि साईन सीनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आत मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, साईन ए साईन बी मायनस साईन ए साईन सी प्लस साईन बी साईन सी, सिक्वेन्सनी ए नंतर बी लिहायचं म्हणून साईन ए साईन बी प्लस साईन ए साईन सी मायनस साईन बी साईन सी. पुन्हा इथे पाहिलं तर आपलं काय फर्स्ट आणि ही टर्म कॅन्सल होते, साईन ए सी आणि ही टर्म कॅन्सल होते, साईन बी इंटू साईन सी आणि साईन बी इंटू साईन सी कॅन्सल होते. म्हणजे सगळं 6च्या 6 टर्म कॅन्सल झाले, काय राहिलं 0. मग के स्क्वेअर इंटू 0 इज इक्वल टू RHS. हे दोन्ही एक्झाम्पल हे आपले सॉल्वमधलेच आहेत, पण एका सिक्वेन्सने यावेत म्हणून आपण ह्याच्यामध्ये काय केलं आहेत, सॉल्व केलेले आहेत. ओके, काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.